नमस्कार, BLW मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण महात्मा बसवेश्वर यांच्या वैवाहिक जीवन आणि महामंत्री पदावर असतानाची काही महत्त्वाची कार्य याबद्दल आज माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम महात्मा बसवेश्वर जेव्हा मंगळवेढा येथे गेले आणि मंगळवेढ्याला गेल्यानंतर राजा बिज्जळाच्या राज्यकारभारामध्ये मंत्री पदावर असलेले मामा बलदेव यांची कन्या गंगांबिका यांच्यासोबत महात्मा बसवेश्वराचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। विवाह झाल्यानंतर काही दिवसामध्येच महात्मा बसवेश्वरांनी आपल्या मामापुढे काम करण्याची इच्छा दर्शवली आणि आपल्या पात्रतेनुसार आपल्याला काम मिळावं ही त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार निश्चितच अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला कर्णिक पदावर त्यांची नियुक्ती झाली। परंतु आपल्या विद्वत्तेच्या बळावर, आपल्या पात्रतेच्या बळावर, आपल्या ज्ञान सचोटीच्या बळावर या महापुरुषांनी कर्णिक पद ते महामंत्री पदापर्यंत मजल मारले। महामंत्री पदापर्यंत जात असताना त्यांनी त्यांच्या राजा बिज्जळाच्या राज्यामध्ये अनेक चांगल्या योजना आणल्या। कर पद्धत त्या काळामध्ये अतिशय चांगली राबवल्याची उदाहरणं आपल्याला त्या काळात तत्कालीन काही संदर्भ ग्रंथामध्ये दिसतात। विशेष म्हणजे त्या काळामध्ये अनेक दुष्काळाचा सामना करणारा हा समाज, परंतु महात्मा बसवेश्वर अर्थमंत्री असताना एकाही शेतकऱ्यांनी, एकाही कष्टकऱ्यांनी, एकाही कामगारांनी, एकाही व्यक्तीने आत्महत्या केल्याची नोंद आपल्याला सापडत नाही। हे त्यांच्या अर्थमंत्री म्हणून, महामंत्री म्हणून केलेल्या कामाची सगळ्यात मोठी पावती आहे। त्यासोबतच राजा बिज्जळाचा त्यांनी विश्वास संपादन केला। आज हे का गरजेचं आहे? 21व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरापासून आपण खरंच मग नेमका काय आदर्श घ्यायला पाहिजे, तर त्या संदर्भातलं मी एक उदाहरण सांगणार आहे। कारण सार्वजनिक मालमत्तेचा विनियोग कसा करावा हे आजच्या राजकीय माणसांना सांगणं गरजेचं आहे। कारण या देशाची संपत्ती अक्षरशः दरोडेखोरांनी लुटावी अशा पद्धतीनं लुटारूच्या टोळ्या या भारतामध्ये सध्या तयार होऊ पाहत आहेत, जे स्वतःला पांढरपेशीय लोकप्रतिनिधी समजतात, परंतु सार्वजनिक संपत्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होतो आहे। मग तो वापर चांगला व्हावा यासाठी महात्मा बसवेश्वराच्या जीवन काळामधलं एक उदाहरण मला वाटतं अतिशय समर्पक आहे। सकाळची वेळ त्या दिवशी महात्मा बसवेश्वर हे निश्चितच काय कवे कैलास हा त्यांचा मूलमंत्र, या मंत्राप्रमाणे दिवसभर त्यांनी मंत्रिपदाचं संपूर्ण कामकाज आटपून ते संध्याकाळी घरी आले। संध्याकाळची वेळ होती। संध्याकाळच्या वेळेलाच त्यांचे स्वीट साहेब हडपद अप्पण्णा हे महात्मा बसवेश्वर काहीतरी लेखाशीर्ष पूर्ण कंप्लीट करत असतानाच हडपद अप्पण्णा तिथे आले। पण बराच वेळ ते तिथे येऊन सुद्धा कार्यामधली मग्नता आपल्याला इथं दिसून येते। महात्मा बसवेश्वर एकाग्र चित्ताने आपलं काम करत होते आणि एक थोड्याशा कालावधीनंतर काम झालं। काम झाल्यानंतर त्यांनी हडपद अप्पण्णाला इशारा केला। हडपद अप्पण्णा तिथे जवळ आले आणि जवळ येता क्षणी महात्मा बसवेश्वर त्यांना म्हणतात, काय काम काढलंय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अनुभव मंटप संदर्भामधलं काम आहे। असं म्हणता क्षणी महात्मा बसवेश्वरांनी आपल्या जवळ जी अगोदरची जी पंक्ती होती ती पंक्ती विझवली आणि दुसरी पंक्ती सुरू केली आणि अनुभव मंटपाच्या कामासंदर्भातला जो काही भाग आहे तो पूर्णत्वाला नेला। हे सगळं हडपद अप्पण्णा पाहत होते आणि मग हे सगळं झाल्यानंतर हडपद अप्पण्णा महात्मा बसवण्णाला म्हणतात की बसवण्णा, तुम्ही अगोदर ज्या पंक्तीवर काम करत होतात ती पंक्ती विझवली आणि दुसऱ्या पंक्तीवर तुम्ही काम करताय, याचं कारण काय? हे कशासाठी केलं असं तुम्ही? असं म्हणल्यानंतर खरं तर 21व्या शतकात सुद्धा महात्मा बसवेश्वराचा आदर्श संपूर्ण भारताने नव्हे जगाने घेतला पाहिजे। लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकराजा कसा असावा हे आपल्याला या उदाहरणातून दिसतं। महात्मा बसवेश्वर असं म्हणतात की अप्पण्णा, सुरुवातीला ज्या पंक्तीवर मी काम करत होतो ते काम राज्याचं होतं, माझ्या मंत्रिपदावरचं होतं आणि त्या पंक्तीतलं तेल हे राज्याच्या तिजोरीमधून मला दिलं जातं। पण दुसरं जे काम आहे ते दुसरं काम मात्र हे अनुभव मंटपाचं आहे, ते माझं व्यक्तिगत रूपातलं आहे
आणि म्हणून मी पहिलंची राज्याच्या तिजोरीतून जे तेल येतं ती पंथी विझवली आणि दुसरी पंथी पेटवली, ज्या पंथीचं तेल माझ्या खर्चाचं माझ्या पगारीतनं त्यामध्ये येतं. यातून आपल्याला हे दिसून येतं की लोकप्रतिनिधीनं जर देशाच्या तिजोरीचा अशा पद्धतीचा आदर्शयुक्त जर विनियोग केला तर या भारताला महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून महापुरुषांची जयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा महापुरुषांची जयंती वाचून साजरी केली पाहिजे. महापुरुषाचं चित्र फक्त डोक्यावर ठेवण्यापेक्षा महापुरुषाचं चरित्र हृदयात विराजमान केलं पाहिजे. हाच संदेश महात्मा बसवेश्वराच्या चरित्रामधून जातो. धन्यवाद.